नमस्कार. भारतीय संगीत विश्वात काही आवाज असे असतात जे फक्त गाणी गात नाहीत, तर काळालाच एक वेगळा अर्थ देतात. शरीर नश्वर असतं, पण काही स्वर असे असतात जे काळाच्या पलीकडे जाऊन कायम जिवंत राहतात. अशाच अमर सुराचं नाव म्हणजे आशा भोसले. नया दौरपासून तिसरी मंजिल, हरे रामा हरे कृष्णा, उमराव जान, इजाजत ते रंगीलापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ गाण्यांचा नाही, तर एका अविश्वसनीय जिद्दीचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या संघर्षाचा आहे. काळ बदलला, गाणी बदलली, पिढ्या बदलल्या, पण आशा भोसले यांचा आवाज मात्र नेहमीच ताजातवाना, तरुण आणि भावनांनी ओतप्रोत राहिला. आशा भोसले यांचा जन्म अशा कुटुंबात झाला, जिथे संगीत ही केवळ कला नव्हती, तर जीवनाचा श्वास होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक नामांकित गायक आणि नाट्य कलाकार होते. घरात सतत रियाज, गाणी आणि सुरांची देवाणघेवाण चालू असायची. त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर या आधीपासूनच संगीताकडे झुकलेल्या होत्या आणि लहान आशा त्यांच्याकडून शिकत वाढत होत्या. पण लहान वयातच त्यांच्या आयुष्याने एक कठीण वळण घेतलं. त्या फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं. या प्रसंगाने त्यांच्या बालपणावर विरजण पडलं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या. मुंबईत येऊन स्थायिक झाल्यानंतर लता मंगेशकर यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि त्याच वेळी आशाही त्यांच्यासोबत संघर्षाच्या वाटेवर उतरल्या. 1948 साली त्यांनी पार्श्वगायनात पहिलं पाऊल टाकलं, पण सुरुवातीचा प्रवास खरंच खूप खडतर होता. मोठ्या बॅनरचे चित्रपट, प्रसिद्ध संगीतकार आणि मोठ्या नायिका यांच्यासाठी त्या पहिली पसंती कधीच नव्हत्या. त्या काळात लता मंगेशकर यांचा इतका मोठा दबदबा होता, की इतर कोणत्याही गायकीला स्वतःची जागा निर्माण करणं फार कठीण होतं. आशा भोसले यांना अनेकदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. अनेक वेळा त्यांना कमी बजेटच्या चित्रपटात किंवा नाकारलेल्या गाण्यांचं काम मिळायचं. पण त्यांनी कधीही नकार दिला नाही, कारण त्यांना माहिती होतं की प्रत्येक गाणं ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षही तितकाच कठीण होता. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं, पण हे नातं त्यांच्या आयुष्यासाठी वेदनादायक ठरलं. त्या काळात त्यांना मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या करिअरवर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवरही झाला. काही काळ त्यांचं आणि लता मंगेशकर यांचं बोलणंही बंद झालं होतं. पण या सगळ्या अडचणींनी आशा भोसले यांना खचवलं नाही. त्यांनी या प्रत्येक संकटाला एक आव्हान म्हणून स्वीकारलं. त्यांच्या आयुष्यातील खरा बदल घडवून आणला तो संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी. त्यांनी आशा भोसले यांच्या आवाजातील वेगळेपणा ओळखला आणि त्याचा योग्य वापर केला. नया दौरमधील गाण्यांनी आशा भोसले यांना एक नवी ओळख दिली. त्या फक्त एक पर्यायी गायिका राहिल्या नाहीत, तर त्या स्वतः एक स्वतंत्र आणि प्रभावी आवाज बनल्या. ओ.पी. नय्यर यांच्या संगीतातून त्यांची एक वेगळी, धाडसी आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिमा तयार झाली. यानंतर एस.डी. बर्मन यांच्यासोबत काम करताना त्यांनी आपली बहुआयामी प्रतिभा सिद्ध केली. खट्याळ गाण्यांपासून ते गंभीर आणि भावपूर्ण गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक शैलीत आपली छाप सोडली. या काळात त्यांनी सिद्ध केलं की त्या कोणत्याही एका चौकटीत अडकणाऱ्या गायिका नाहीत, तर त्या प्रत्येक प्रकारच्या गाण्यांमध्ये सहजतेने रंगू शकतात. त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ मात्र आर.डी. बर्मन यांच्यासोबत आला. तिसरी मंजिलपासून सुरू झालेल्या सहकार्याने हिंदी चित्रपट संगीताला एक नवं रूप दिलं. आर.डी. बर्मन यांच्या प्रयोगशील संगीतात आशा भोसले यांचा आवाज अगदी फिट बसला. पिया तू अब तो आजा आणि दम मारो दम यांसारख्या गाण्यांनी त्यांना आधुनिक, धाडसी आणि वेगळ्या शैलीची गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. तर मेरा कुछ सामान सारख्या गाण्यांमधून त्यांनी आपल्या आवाजातील संवेदनशीलता आणि भावनिक खोली दाखवली. उमराव जान हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटासाठी त्यांनी आपली नेहमीची शैली बदलून शांत, संयमी आणि शास्त्रीय पद्धतीने गाणी गायली. दिल चीज क्या है आणि इन आँखों की मस्ती के यांसारख्या गाण्यांनी त्यांनी सिद्ध केलं की त्या केवळ मनोरंजनासाठी गाणाऱ्या गायिका नाहीत, तर एक परिपूर्ण कलाकार आहेत. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. काळ बदलत गेला, संगीत बदलत गेलं, पण आशा भोसले यांनी प्रत्येक बदल स्वीकारला. त्यांनी नव्या पिढीच्या संगीतकारांसोबत काम केलं आणि स्वतःला सतत अपडेट ठेवलं. ज्या काळात अनेक गायक बदलत्या संगीत शैलीपासून दूर राहिले, त्या काळात त्यांनी मात्र नवीन प्रयोग स्वीकारले. त्यांनी रिमिक्स गाणीही केली आणि नव्या पिढीशी स्वतःला जोडून ठेवलं. आशा भोसले यांचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा आहे. त्यांनी अनेक वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहूनही स्वतःला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जगाला दाखवून दिलं की खरी प्रतिभा कधीही लपून राहत नाही, ती एक दिवस नक्कीच उजेडात येते. आज आशा भोसले यांचं नाव घेतलं की त्यांच्या गाण्यांसोबत त्यांचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. संघर्ष, मेहनत, वेदना आणि यश यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा आवाज आजही तितका जिवंत आणि तरुण वाटतो.
कारण तो केवळ सुरांचा नाही तर भावनांचा आवाज आहे. आशा भोसले या केवळ एक महान गायिका नाहीत, तर त्या एक जिवंत प्रेरणा होत्या. त्यांनी आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरं जात स्वतःची वेगळी वाट निर्माण केली होती. त्यांच्या सुरांची जादू अशीच कायम राहील. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण काही आवाज कधीच थांबत नाहीत. ते काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. बातमी ऑन पॉइंटकडून आशा भोसलेंना भावपूर्ण श्रद्धांजली.